महाराष्ट्रात मराठी भाषेबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नालासोपाऱ्यात त्याचे ठळक पडसाद उमटताना दिसत आहेत। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे पासून मराठी भाषा न येणाऱ्या वाहन चालकांच्या परवान्यांबाबत कडक भूमिका घेण्याचा इशारा दिल्यानंतर शहरात 2 भिन्न मतप्रवाह निर्माण झाले आहेत। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेने प्रत्यक्ष मैदानात उतरून आपली भूमिका अधिक ठाम केली आहे। सोमवारी सायंकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी नालासोपाऱ्यात विशेष मोहीम राबवत रिक्षांवर "मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा" असे स्टिकर्स लावले। नालासोपारा परिसर हा पारंपरिकरित्या हिंदी भाषिक लोकसंख्येसाठी ओळखला जात असला तरी स्थानिक पातळीवर मराठीबाबत सकारात्मक वातावरण तयार होत असल्याचे या मोहिमेतून दिसून आले। विशेष म्हणजे काही हिंदी भाषिक रिक्षा चालकांनीही स्वेच्छेने आपल्या वाहनांवर मराठी स्टिकर्स लावत या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला आहे। महाराष्ट्र आमची कर्मभूमी आहे, मराठी शिकणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, अशी भावना काही चालकांनी व्यक्त केली। दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थन करत मराठी ही राज्याची राजभाषा असून ती येणे आवश्यक असल्याचं ठामपणे सांगितलं। तसेच शहर बंद करण्याचा किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला मनसे स्टाईलने उत्तर दिलं जाईल असा इशाराही देण्यात आलाय। या घडामोडींमुळे नालासोपाऱ्यात भाषिक प्रश्नावर नव्या घडामोडींना सुरुवात झाल्याचं चित्र आहे। स्थानिकांचा वाढता पाठिंबा, रिक्षा चालकांची भूमिका आणि मनसेची आक्रमक भूमिका यामुळे 4 तारखेला पुकारण्यात आलेल्या बंदला किती प्रतिसाद मिळतो, तसेच प्रशासन आपली भूमिका कितपत प्रभावीपणे राबवते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, नालासोपारा।